नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 17 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभरात जर पाहिलं तर आज दिवसभरी राज्यामध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. काही भागामध्ये दुपारच्या नंतर विदर्भ असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याचबरोबर मान्सूनबाबत सर्वप्रथम आपण जर पाहिलं, मान्सूनने आजही कोणतीही प्रगती केलेली नाही. अरबी समुद्र असेल आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्राच्या बाजूने जी मान्सून आहे त्याच ठिकाणी सध्या स्थिती आहे. अनुमान आहे की अजून काही दिवस याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिम बाजूला पूर्व बाजूचं पाहिलं, पूर्व बाजूला तेलंगणा असेल किंवा छत्तीसगडपर्यंत मजल मारेल. मात्र पश्चिम बाजूला म्हणजे अरबी समुद्र साईड म्हणजे राज्यामध्ये मान्सून अजून काही दिवस त्याच ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे. उष्णताही काही प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळतात. याचबरोबर पावसाची शक्यता जर पाहिली तर 20 तारखेपासून वातावरण काही अंशी बदल होतील. पाऊस ही पाहायला मिळेल. मात्र तो पाऊस सार्वत्रिक नसेल, काही ठिकाणापुरताच मर्यादित पाहायला मिळेल. मात्र आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं तर जवळपास 25 ते 26 जूनपर्यंत राज्यात पाऊस पाहायला मिळणार नाही. जो काही पाऊस पाहायला मिळेल ते स्थानिक स्वरूपामध्येच पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. जोरदार किंवा सार्वत्रिक पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर सर्वप्रथम जर पाहिलं, राजस्थानपासून ओडिसापर्यंत एक ट्रफ रेषा आहे. याचबरोबर पूर्व बाजू असेल या ठिकाणी ट्रफ रेषा पाहायला मिळते. याचबरोबर अरबी समुद्र असेल आणि बंगालचा उपसागर असेल या दोन्ही समुद्रात जे वारं येतं म्हणजेच मान्सूनच्या काळामध्ये जे वारं असतं, तसेच अल निनोचा विचार जर केला तर अल निनो हा सक्रिय पूर्णपणे झाला आहे. याचबरोबर अल निनोची तीव्रता येणाऱ्या काही दिवसात अजून तीव्र होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 3 ते 4 महिने हे पावसाची कमी पावसाची राहणार आहे. तापमान प्रचंड वाढणार आहे. याचबरोबर पॅसिफिक महासागराचा जो मध्यवर्ती भाग असेल या ठिकाणी तापमान अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. याच कारणामुळे ज्या म्यानमारचा दक्षिण भाग असेल किंवा अंदमान निकोबारचे जे बेटे आहेत आपल्या त्या उत्तर भागापासून या भागापासून जे ट्रेंड विंड्स बंगालच्या उपसागरात येतात, या ट्रेंड विंड्स हा कमजोर पाहायला मिळत आहेत. या ट्रेंड विंड्स ज्याला स्ट्रॉंग होतील आणि MGO हिंदी महासागरात असेल आणि IOD ज्याला पॉझिटिव्ह असेल त्यावेळेला पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता. मात्र याची कल्पना जर केली तर काही काळ आपल्याला असाच राहण्याची दाट शक्यता, कारण की जो ट्रेंड विंड्स आहे ते ट्रेंड विंड्सचा प्रवास हा अत्यंत मंदावलेला आहे. याचबरोबर IOD पॉझिटिव्ह बनण्यासाठी काही दिवस अजून शिल्लक आहेत. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याचा पश्चिम भाग असेल, दहिवडी फलटण असेल, याचबरोबर पुण्याचा सासवडचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर घाटमाथ्यावरती काही प्रमाणामध्ये ढग पाहायला मिळतात. मात्र या ढगामधून पावसाची शक्यता फार कमी आहे. तसेच मुंबईपासून ते रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही. पालघरचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी ढग पाहायला मिळतात. याही ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर अहिल्यानगर असेल, अहिल्यानगर काही भाग असेल, श्रीगोंदाचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. सोलापूरचा म्हाडाचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण माळशिरसचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. सांगलीमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग असेल आणि बीडचा दक्षिण भाग असेल व पश्चिम भाग असेल या ठिकाणी आपल्याला 1-2 स्वरूपात स्थानिक ढग निर्माण झालेले आहेत. त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त नांदेडचा उत्तर भाग असेल आणि हिंगोली उत्तर भाग, परभणी उत्तर भाग या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. वाशिमचा मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर रिसोड असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच अमरावतीचा उत्तर भाग, चिखलदरा वगैरे या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. बाकीच्या अन्य ठिकाणी जर पाहिलं ढग पाहायला मिळतात, मात्र पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी पाहायला जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे. याचबरोबर खानदेशमध्येही आज रात्री कोणत्याही स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात तापमाना खास करून जर विचार केला, तापमानाचा जर पाहिला तापमानामध्येही अजून वाढ पाहायलाच मिळतं. याच्यामध्ये गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, कुरुखेडा, गडचिरोली, धानोरा, याचबरोबर इटापल्लीचा उत्तर भाग असेल 45 ते 70 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर चंद्रपूर असेल, यवतमाळ पूर्व, वर्धा पूर्व, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस. तसेच यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाण्याचा उत्तर भाग, जळगाव, याचबरोबर धुळ्याचा भाग असेल, नांदेड संपूर्ण जिल्हा, हिंगोली, परभणी या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस. बुलढाण्याचा दक्षिण भाग, वाशिमचा पश्चिम भाग, तसेच संभाजीनगर, जालना, हिंगोलीचा उत्तर भाग, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचा पूर्व भाग असेल, जतकोटमाका असेल, सोलापूर असेल, याचबरोबर पुण्याचा इंदापूर, बारामती आणि अहिल्यानगर
तसेच नाशिकचा पश्चिम भाग असेल, धुळे, नंदुरबार या भागामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. त्याचबरोबर घाटमाथ्यामध्ये आणि सांगली, सातारा, पुण्याचा पश्चिम भाग असेल या भागांत जवळपास 34 ते 36, काही ठिकाणी 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जो समुद्र सपाटीचा भाग असेल या ठिकाणी जर पाहिलं 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर संपूर्ण कोकणामध्ये जर पाहिलं तर उष्णता कमी असेल, मात्र उमस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. गरमीचा त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर सांगली असेल, कोल्हापूर असेल, याचबरोबर हुबळी, धारवाड असेल, कर्नाटकाचं बेळगाव असेल, याचबरोबर हुनगुंड असेल, तसेच अक्कलकोटचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये ही प्रचंड गरमी पाहायला मिळतात. याचबरोबर येणाऱ्या 24 तासासाठी आपण पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासाने पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा उत्तर भाग असेल, सांगलीचा उत्तर भाग, साताराचा पूर्व भाग, अहिल्यानगर, पुण्याचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस हा अत्यंत कमीच पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग असेल, नागपूर उत्तर भाग असेल आणि गडचिरोली, चंद्रपूरचा काही पट्टा असेल या भागामध्येही येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता आहे. ढगांची निर्मिती त्या ठिकाणी होईल. काही वेळापुरता मर्यादित जागेवरतीच पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब